आजच्या रात्रीतली शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे. एका बाजूला टीम मोरया बोरगाव आणि त्यांच्या बाजूला हर्ष 11 भवानी फायटर रावेचा संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. 3 षटकांची मॅच या ठिकाणी नक्कीच खेळवली जाईल. सुरुवातीला खरतर फलंदाज अमित पाटील आले होते. अमित पाटील यांची फळी आज चाललेली नाही आहे. मोरया बोरगाव संघाचे सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पण अमित पाटील यांना आज प्रत्येक टीमने शांत ठेवलेलं आहे आणि त्यांची फळी आजच्या दिवसामध्ये चालली नाही आहे. बॅटिंग मोरया बोरगावची आज चालली नाही, पण त्यांची गोलंदाजी जी त्यांची ताकद सातत्याने राहिलेली आहे तिने मात्र आज कमाल केलं. गोलंदाजीच्या जीवावरती त्यांनी 2 मॅच जिंकल्या, पण तदनंतर मात्र या मॅचमध्ये आता फलंदाजीला सुद्धा आपलं आक्रमण दाखवावं लागणार आहे. विवेक मैदानाच्या आतमध्ये कुणाल सुद्धा त्या ठिकाणी आहेत. या जोडीला कमाल मात्र करावा लागणार आहे. बॅकफुटला गेले होते, परंतु आउटसाइड द ऑफ इथे मात्र अवंतर चेंडूची पिचिंग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करण्यात येते. विवेक आणि त्याच्या बरोबरीने जयेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. 3 षटकांची मॅच, शेवटची रात्र. आज मात्र बराचसा क्रिकेटचा आनंद आपण लुटला. 8 ग्रामीणच्या संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. अतिशय उत्साहामध्ये ही अपील केली होती, पण जसा उत्साह होता, जसा सूर्य उगवला तसा सूर्य मावळला गेलाय. कारण अपील केली होती, पंचांचा इशारा आला नाही आणि तदनंतर मात्र एकदम सन्नाटा, शांतता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवरती कोणतीच धाव मिळत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. इथे आणखीन एका वेळी अपील केली जातीये. वारंवार चेंडू मात्र चांगले फेकले जात आहेत. कदाचित बऱ्याचशा प्रेक्षकांना वाटलं होतं रावे टीम टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेईल की काय, कारण त्यांच्याकडे डिपेंड करण्यासारखी गोलंदाजी आहे. पण त्यांनी प्रथमतः या ठिकाणी शेवटच्या मॅचमध्ये निर्णय घेतलाय गोलंदाजीचा आणि आता जेव्हा ते चेस करायला उतरतील तेव्हा मैदानाच्या आतमध्ये एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मागील मॅच त्यांनी डिफेंड करताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जिंकली होती. फुल टॉस प्रयत्न 100% एफर्टने मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी मात्र चेंडूवरती घेतलेली झेप, जसा आकाशामध्ये सगळ्यात उंच उडणारा गरुड हा जमिनीवरती रेंगणाऱ्या त्याच्या शिकारावरती सुद्धा झेप घेत असतो, त्याची नजर तितकी तीक्ष्ण असते, तशाच प्रकारची झेप घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला, परंतु या ठिकाणी यश मिळालं नाही आणि म्हणूनच तो झेल दान केला जातोय. अपील इथे मात्र सरळ बघा, मोठा फडका, हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, पकडलाय झेल आणि संपवलाय जयेश यांचा खेळ. फलंदाज बाद. 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी नक्कीच संपला जातो. सिद्धेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 4 वरती दाखल केले जात आहेत. जर्सी क्रमांक 17 पोझिशन पण त्यांची 4थीच आहे. जशा प्रकारचं
खरं तर एबी डिव्हिलियर्स यांची ती जर्सी क्रमांक आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये खेळताना ते सुद्धा नंबर 4 पोझिशनवरती यायचे. आर सी बीमध्ये खेळताना सुद्धा ते नंबर 4 पोझिशनवरती यायचे. सिद्धेश सुद्धा मुरिया बोरगावमध्ये जर्सी नंबर 17 वेअर करून 4थ्याच क्रमांकावरती येत आहेत. पण ते खेळ त्यांच्यासारखा करणार का, हे पाहणं देखील आजच्या रात्रीमध्ये तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे. शेवटची मॅच आहे या ठिकाणी. आता गमवायला काही नाहीये, परंतु मिळवण्यासाठी बरंच काही आहे आणि तेच साठी आता प्रयत्न करावे लागतील. अकूट टप्प्याने याचा बॉल या ठिकाणी घुटणा टेक फटका खेचायचा प्रयत्न देखील केला होता. चेंडू आणि फळीचा कोणतंच कनेक्शन होत नाहीये आणि या ठिकाणाहून सुद्धा निर्धाव चेंडू पिच केला जातोय. गोलंदाजीचा बोलबाला आपल्याला याही ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सातत्याने आज प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. एकात दोन मॅच जर वगळल्या ज्यामध्ये 50, 52, 60 धावा झाल्या होत्या, त्या एकात दोन मॅच जरी वगळल्या, परंतु तदनंतरच्या सगळ्या मॅच या 30, 25, 35, 40 याच्या अराउंड फिरताना पाहायला मिळाल्या. म्हणजे गोलंदाजी आज चांगली झालेली आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवारीचा वापर केला होता. इथे मात्र अगदी 3 यष्ट्यांच्या मधोमध चेंडूची पिचिंग करण्यात आली होती. चेंडू गेला शॉर्ट पॉइंटला आणि एक धाव याही ठिकाणाहून धावून पूर्ण केली जातीये. सिद्धेश यांना खरं तर हार्ड हिटर म्हणून ओळखलं जातं. त्यांना मात्र आता हिटिंग करावी लागणार आहे. त्यांना मात्र आता हिटमॅनची पॉवर जी आहे स्वतःमध्ये असलेली, ती मात्र या ठिकाणी दाखवून स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. इथे मात्र तशाच प्रकारचा फटका, मिस टायमिंग होतोय. फळी आधी फिरली आणि चेंडू नंतर आला, अशा प्रकारचं समीकरण पाहायला मिळत आहे. डाऊन द ग्राउंड गेलेला चेंडू एकच धाव देऊन जातोय. गोलंदाजीचा तोफखाना आज रावे टीमने दाखवलं. गोलंदाजी कशा प्रकारची एका संघाने करायची असते. मग दीक्षित पाटील असतील, हर्षद असतील, आदित्य असतील, सगळ्यांनी आज चांगलं काम केलं आणि एक कंप्लीट बॉलिंग युनिट मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चापट मारली एकदम, परंतु काय झेल पकडलाय. वाह, उडता तिथे खेळाडू होता, उडता आदित्य आपण त्या ठिकाणी पाहिला आणि त्यांनी मात्र तो झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे. एकदम कडक कॅच, कॅच ऑफ द डे. धावा झाल्या त्या धाव फलकावरती 7. कुणाल शिंदे आता नवीन फलंदाज. डावखुरे आताचे मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. या सीझनला पेण पूर्व विभागामध्ये त्यांनी 192 धावा आत्तापर्यंत बनवलेल्या आहेत. एक गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण फलंदाजी करण्याची क्षमता सुद्धा त्यांनी स्वतःमधली आता वाढवलेली आहे. बरीचशी प्रॅक्टिस ते करत असतात आणि त्याचा फायदा त्यांना मात्र झालेला आहे. परंतु ते शॉर्ट फाईन लेग आडव्या बॅटने खेळायचा होता. दुसऱ्यासाठी विणलेल्या जाड्यामध्ये स्वतः अडकला गेलाय. फलंदाजाला केलंय बाद आणि टीमला केलंय या ठिकाणी बरबाद. इथे मिळते आणखी एक विकेट.
7 धावा धाव बलकावरती पाहायला मिळत आहेत. 7 अप ऑन टोटल. इथे मोठा फटका घेतलाय, अगदी रडार मध्ये आलेला चेंडू, चेंडूला पाठवलंय. द बॉल इज ऑन हवाई सफर. चेंडू गेलाय प्रेक्षकांच्या मधोमध. षटकार. आदित्य शेवटच्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि शेवटचं डेथ ओव्हरचं षटक मात्र या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 13 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडींच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंथन यांनी आल्या आल्या आपल्या बॅटमधून एक षटकार या ठिकाणी नक्कीच दाखवला आहे. जशा प्रकारचं फिनिश मंथनने दिलं होतं टीम मोरिया बोरगावला पहिल्या मॅचमध्ये, तशाच प्रकारचं फिनिश त्यांना आता या अंतिम मॅचमध्ये नक्कीच द्यावं लागणार आहे. इथे प्रयत्न जरूर केले जात आहेत सिद्धेश यांच्या माध्यमातून, परंतु शॉटमध्ये प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं. शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडूमध्ये नजर ठेवणं फार महत्त्वाचं आहे. या क्षणी मी तर म्हणेन की तुम्हाला ताकद दाखवण्यापेक्षा तुमची युक्ती लढवणं महत्त्वाचं आहे. कारण जेवढे तुम्ही टायमिंगने शॉट खेळाल, जेवढे तुम्ही टायमिंग प्रॉपर करून चेंडूवरती फटके माराल, तेवढे धावा येण्याची तुम्हाला खरं तर संधी आहे. टेक्निकल बॅटिंग पण फार महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. जशा प्रकारची बॅटिंग न्यूझीलंडचे केन विलियमसनला करताना आपण पाहिलेली, अगदी टेक्निकल. जशा प्रकारची बॅटिंग आपण इंग्लंडच्या जो रूटला करताना पाहिलेली आहे. टेक्निकल बॅटिंग पण क्रिकेटच्या खेळामध्ये महत्त्वाची असते. परंतु इथे मोठा फटका घेतण्याच्या प्रयत्नामध्ये मंथन भोईर बाद केले जात आहेत. इथे देखील मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये केली जाते. विकेट किपर यांच्या हातामध्ये मात्र आता चेंडू विसवला जातो आहे. आदित्यने खरं तर जिथून सोडलं होतं तिथूनच मात्र या मॅचमध्ये सुद्धा पकडलंय. पहिल्या मॅचमध्ये चांगली केलेली गोलंदाजी, दुसऱ्या मॅचमध्ये चांगली केलेली गोलंदाजी आणि तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा त्याच पावलांवरती पाऊल ठेवून खेळ केला जातोय. ऑफसाईडला फटका चांगला आहे, परंतु गॅप सिलेक्शन नव्हतं. फटका किती जरी चांगला असला परंतु गॅपमध्ये असायला हवा, अथवा त्याचा उपयोग फारसा होत नाही. आणि याही चेंडूवरती मिळते एक धाव. एका धावेच्या बरोबरीने आता 15 धावा तुम्हाला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एखाद मोठा फटका आला तर एक चांगलं टोटल होऊ शकतं. सिद्धेश हार्ड हिटर. यावेळेस अपील जोरदार केली जातीये. लाऊड अपील या ठिकाणी नक्कीच केली होती, परंतु
निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. सिद्धेश यांच्या खांद्यावरती बरीचशी जबाबदारी देऊन त्यांना सातत्याने पाठवलं गेलेलं आहे. पण सिद्धेश यांनी अजूनही स्वतःला मी म्हणेन सिद्ध केलं नाहीये जे त्यांना करावं लागणार. शेवटचा चेंडू या सत्रामध्ये आतापर्यंत शिल्लक आहे. 15 धावा अजूनही धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये फार कमी धावा आदित्य यांनी खर्च केलेल्या आहेत. यावेळेस सिद्धेश मिस करतायत चेंडूला. यू मिस बट आय विल नेव्हर मिस हे मात्र आदित्य यांनी दाखवलं. पुन्हा एकदा स्वतःच्या गोलंदाजीचं कौशल्य सिद्धही केलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जमवल्यात त्या 15. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आता 16 धावेंची गरज आहे. तो चलिए दूसरी पारी का खेल यहाँ से शुरू किया जाएगा. सेकेंड इनिंग इज ऑन टू द स्टार्ट. इथे शुरुआत होती है. लेट्स प्ले द गेम इज ऑन. कदमों का इस्तेमाल किया जरूर था. एकदम जड़ में डाली गई थी ये गेंद. यॉर्कर लेंथ वाली ये डिलीवरी विकेट कीपर के दस्तानों में जाएगी. डॉट गेंद. कुणाल शिंदे बोरगांव एक्सप्रेस ऑन बॉलिंग मार्क के ऊपर आपको नजर आएंगे. सलामी बल्लेबाजों की जोड़ी सुनील के साथ आदित्य. सुनील पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच के हीरो बने थे.
इस बार भी यॉर्कर कुणाल शिंदे, लेकिन ये क्या, पीछे बैकवर्ड रीजन में गेंद गई जरूर थी, लेकिन रोका, रोका तो है तीन तो। सेफ गेंद होगी वहां से। 3 रन इस गेंद के ऊपर जरूर निकाले जाएंगे और इन्हीं 3 रनों की मदद से यहाँ से खाता खुल चुका है बल्लेबाजी करती हुई टीम का। फुल टॉस, घुटना टेक शॉट खेलने की कोशिश, प्रॉपर पोजीशन से खेलते तो शायद रन मिल सकते थे, लेकिन कुछ अलग करने गए और बल्लेबाज अपना विकेट गवा बैठे हैं। आदित्य यहाँ से बैक टू डगआउट किए जाएंगे। विकेट गिरा जरूर है। ऐसे खेल में आपको प्रेजेंस ऑफ माइंड की बहुत ज़्यादा ज़रूरत होती है। जितने अच्छे तरीके से अब अपने दिमाग को चलाएंगे, जितने अच्छे तरीके से आप अपने दिमाग से मैथमेटिकल इक्वेशंस को सॉल्व करेंगे इस क्रिकेट के खेल में, उतना ज़्यादा अच्छा होता है। क्योंकि अब रन चेजिंग एक ऐसा डिपार्टमेंट है जहाँ पे आपको मैथमेटिकल कैलकुलेशंस की बहुत ज़्यादा ज़रूरत पड़ती है, और इसी वजह से ये कैलकुलेशन आपके दिमाग में चलना चाहिए। कौन सी गेंद पे सिंगल, कौन सी गेंद पे डबल, कौन सी गेंद पे बड़ा हिट, कौन सी गेंद को डिफेंस करना, ये सारी चीज़ें आपको एक्वायर करना बहुत ज़रूरी होता है। इसी वजह से हमने देखा बीसीसीआई इतना पैसा देती है अपनी टीम को, टेक्निकल टीम जो उनकी है, जो एनालाइजिंग टीम है, इसी वजह से है क्योंकि ये चीज़ों का महत्व है। इसी वजह से मैं बताता हूँ कि सभी डिपार्टमेंट में आपको अच्छा होना बहुत ज़रूरी होता है। 15 गेंदे 13 की जरूरत, गैप जरूर ढूंढ निकाला, लेकिन काऊ कॉर्नर के खिलाड़ी आएंगे ले लॉन्ग ऑन के बाउंड्री पर, फील्ड करेंगे इस बॉल को। तब तक 2 रन यहाँ से अब जरूर लिए जाएंगे। टीम का टोटल 5 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर जरूर बनता हुआ दिखाई देगा। 14 गेंदे अब भी बची है, 11 की जरूरत। 3 स्टंप के बीच में बिल्कुल अंपायर बताएंगे LBW, लेग बिफोर विकेट के बनेंगे शिकार। विजय का टीम को जीत दिलाने का सपना है टूटा, रावे को मिला दूसरा झटका। नए बल्लेबाज आए हैं चौथे नंबर पर, विशाल। विशाल क्या करेंगे कमाल। ये देखिए डंडी गोल 3 स्टंप के बीच में, क्या बात है। यू मिस, आई विल डेफिनेटली हिट। डंडी को किया है गोल। कुणाल भाई तू तो बनेगा पावरफुल, ओवर हैट्रिक हो चुकी है।
तो देखिए पहले ओवर का खेल समाप्त हुआ और टीम के रन बने स्कोर कार्ड के ऊपर 5, गेंदें बची है 12, बनाने 11। धीरज गेंदबाजी मार के ऊपर आ चुके हैं। चलिए स्पीड अप करना है आपको, ज़्यादा समय आपके पास नहीं है, लेकिन हमारे अंपायर जिन्होंने बहुत ही बढ़िया आज की रात में काम किया उनका भी हमें शुक्रिया अदा करना चाहिए। बैकफुट पर गए, शॉर्ट पॉइंट के सिर के ऊपर से उड़ाया। इस बार आउटफील्ड तेज है, गेंद भाग रही थी गोली की रफ्तार से बैकवर्ड पॉइंट बाउंड्री की दिशा में, लेकिन खिलाड़ी करेंगे गेंद का पीछा। दो का डबल आया। अब 11 गेंदे और 9 रनों की जरूरत। टीम का टोटल बना है 7। साथ ही हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, ये हमेशा कहा जाता है। और 7 टोटल बना, साथ देना पड़ेगा एक दूसरे का, तभी आपको जीत की मंजिल मिल सकती है। 11 गेंदे 9 रन। इस बार हल्के हाथों से खेला, एक लिया, दूसरे की कोशिश थी, लेकिन नहीं लेंगे, संतुष्टि करनी पड़ेगी एक के साथ। इक्का दुक्का भी रावे को आसानी से जीत की मंजिल के ऊपर लेके जा सकता है। रावे टीम सिंगल डबल भी आपको मुकाबला जिता सकती है, लेकिन टीम मोरिया बोरगांव को यहाँ से डॉट गेंदें निकालनी पड़ेंगी। एक आध दो विकेट अगर निकालते हैं तो मोमेंटम को खींचेंगे इस मैच के अंदर, लेकिन वो प्रदर्शन उनसे होने की उम्मीद अब जरूर है। इस बार भी डाउन द ग्राउंड खेला है, बल्ला तो मानो हवा से भी तेज घूम रहा हो, लेकिन कनेक्शन नहीं है। फुलर लेंथ वाली गेंदे, एकदम बैट के नीचे प्रॉपर पिच की गई गेंदे, रफ्तार के साथ की गई गेंदबाजी, ये तीनों डिपार्टमेंट कहीं ना कहीं बल्लेबाजों के लिए परेशानियां बढ़ा रहे हैं, और उसी की वजह से 1-2 का खेल मैदान के अंदर चल रहा है। इस बार बढ़िया शॉट पोजीशन में अच्छे आए थे, ये स्ट्रोक अगर लगता तो आज की रात का सबसे खूबसूरत स्ट्रोक हो सकता था, लेकिन प्रॉपर एलिवेट नहीं हो पाया। इस बार भी सिंगल मिला। आज के दिन में पिंक जर्सीज वालों का बोलबाला हमने देखा, लेकिन ये हरी जर्सीज एकदम ग्रीन मैदान के अंदर आपको देखने को मिल रही है। हाँ वही लाइट ग्रीन बोल दो। 8 गेंदे और 6 रनों की जरूरत। इस बार बड़ा हिट जरूर लगाया, लेकिन नहीं, खिलाड़ी आएंगे, कुणाल कैच को पकड़ेंगे। मोरिया बोरगांव इस बार आसानी से तो ना छोड़ेंगे भैया। 7 गेंदे और अब 6 रन। अलग हाथों से खेला, 2 रन। ये भी बनाए गए है, अंपायर का ओवर खत्म होने का इशारा। 2 रन यहाँ से जरूर पूरे किए गए, और इन्हीं 2 रनों की मदद से 2 ओवर का खेल हुआ। टीम पीछा कर रही है 16 का, रन बने हैं 12। 6 गेंदे और जीत के लिए 4 रनों की जरूरत। कौन बनाएगा रन 4 और किसका होगा बेड़ा पार, ये पता चलेगा अब इस मैच के अंदर। 6 गेंदे और 4 रनों की जरूरत जरूर है। 6 गेंदे 4, कौन सा गेंदबाज, सिद्धेश
जिन्होंने अपने हाथ में गेंद यहाँ से जरूर ली है। और 6 में देखिए 4 अब आप बनाने की कोशिश करेंगे। हल्के हाथों से खेला, शॉर्ट पॉइंट पर एक आया। अब 5 गेंदे 3 रनों की जरूरत मुकाबले के अंदर। ऐसे ही अगर मुकाबला चला तो रावी जीत की मंजिल को हासिल कर लेगी। लेकिन अगर सिद्धेश एक आध दो डॉट गेंदे अगर डालते हैं तो मुकाबले में मज़ा वापस आ सकता है, रोमांच वापस आ सकता है। और फिर ये मुकाबला एक रफ एंड टफ फाइट, एक कांटे की टक्कर भरा हो सकता है। बैटर्स विन यू द मैचेस बट बॉलर्स विंस यू द टूर्नामेंट, ये मैं हमेशा से बताता आया हूँ। और 5 गेंदे 3 रन, अगर आपको टूर्नामेंट में आगे जाना है तो ये बचाने पड़ेंगे। इस बार जरूर खेला हवा में, विकेट कीपर। डॉट गेंद कहा था लेकिन विकेट यहाँ से आई है। डॉट गेंद भी होगी ये, मतलब अब 4 गेंदे और 3। मुकाबले में कांटे की टक्कर, मजा देखिए। ये गोरक्षक ट्रॉफी का रोमांच है। विकेट यहाँ से अब गए हैं 5। 5 विकेट यहाँ से जरूर गए हैं। 4 गेंदे 3 रनों की जरूरत। गोरक्षक ट्रॉफी 2024 ये दर्जा इस टूर्नामेंट का। सभी मुकाबले ऑलमोस्ट कांटे की टक्कर हुए थे। एक आध मुकाबले को छोड़ दे तो सभी मुकाबले ऑलमोस्ट आखिरी ओवर तक गए हैं। यानी टूर्नामेंट आज की रात तो रोमांचक है। रात में र, रोमांचक शब्द में भी र होता है। रात रोमांचक, आर आर। लेकिन कौन बनाएगा रन जिसमें भी आर होता है। 4 में 3 चाहिए। 4 गेंदे 3 रन की जरूरत। सिद्धेश का हौसला बढ़ा है। जैसे ही उन्होंने विकेट को चटकाया, उनका आत्मविश्वास, उनका मनोबल अब एकदम मजबूत हो चुका है और उसी विश्वास के साथ आगे जाएंगे तो इस मुकाबले में टीम मोरिया बोरगांव के लिए वापसी का रास्ता और वापसी का द्वार जरूर खुल सकता है। हल्के हाथों से खेला इस बार, निकाला शॉर्ट पॉइंट से 1 रन, हल्का सा किए गए फंबल, थ्रो भी नहीं हुआ सटीक। 2 रन भी किए हैं पूरे। 3 गेंदे और अब 1 रन की जरूरत, ना बने रन तो कैसे जीतोगे मन भाई। 3 में तो आपको एक चाहिए अभी, कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का नियम है, मतलब 3 में एक कंपलसरी आनी चाहिए। डॉट गेंद आई है, डॉट गेंद आई है। क्या कहानी में ट्विस्ट बाकी है। क्या इस मुकाबले को अभी भी यूटर्न दिया जा सकता है। क्या अभी भी मोरिया मोरगांव का कमबैक हो सकता है। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल दोस्तों, जहां से हमारी सोच खत्म होती है क्रिकेट की सोच वहां से शुरू होती है। 2 गेंदे 1 रन। इस बार शॉट खेला जरूर, रन आउट हो गए। क्या बात है। ये देखिए मैच, ये होता है मजा। ये देखिए आप, रन आउट भी हो गए, रन भी नहीं मिला, विकेट भी गवा दी और अब 1 गेंद 1 की जरूरत। हाई वोल्टेज ड्रामा, दिल की धड़कनों को बढ़ाने वाला, दिन का चैन, रातों की नींद उड़ाने वाला ये मैच है, क्योंकि 1 गेंद और 1 रन की जरूरत। मैंने बताया दर्शकों, पोकड़ में होगा पैसा वसूल। कौन छटाएगा अब किसको धूल, ये देखना पड़ेगा, क्योंकि 1 में 1 चाहिए। 1 में चाहिए इक्का। अच्छी अच्छी बाजी को पलटता है इक्का, किसी भी बादशाह को मिटाने वाला होता है इक्का। लेकिन किसके नसीब में वो इक्का आएगा, अब ये देखना पड़ेगा। न्यू बैटर जरूर आए हैं ऑन क्रीज के ऊपर।
एक गेंद एक रन की जरूरत, कंपल्सरी चेसिंग। मैच था 3 गेंद 1 रन पर, मैच आया 1 गेंद 1 रन पर। सिद्धेश ने किया है कमबैक। बल्लेबाजी में भले ही न किया हो काम, लेकिन गेंदबाजी में तो करूंगा काम तमाम, ये इन्होंने बताया। लेकिन एक गेंद अगर डॉट आती है तो मोरिया बोरगांव की जीत, 1 रन आता है तो टीम रावे की जीत। जो जीता वही सिकंदर, जो हारा वो तो जाएगा सीधा घर। ये मैं हमेशा बताता हूँ, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो घर। लेकिन मैच के अंदर कौन बनेगा सिकंदर और कौन जाएगा घर? पोरगांव या रावी? 1 गेंद 1 रन। हल्के हाथों से खेला, सुनील ने दिलाई है जीत, यहां से मारी है बाजी। हर्ष 11, टीम भवानी फाइटर रावे बन चुकी है गोरक्षक ट्रॉफी 2024 की पहली टीम जो करेगी सुपर 4 में क्वालिफाई। दीक्षित पाटील या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हकदार बनणार आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण घ्यायचा आहे.